असं म्हणतात पाटवडी जिला अगदी परफेक्ट जमते ती सुगरण नसते, पण तसंही पाटवडी बनवणे हे एक स्किल आहे, ते प्रत्येकाला जमेलच असं नाही। पण खरं सांगते, तुम्ही जर आजचा हा व्हिडिओ बघाल तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमची पाटवडी अगदी परफेक्ट जमेल, हे मी 100% खात्रीने सांगू शकते। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर मी आज तुम्हाला सावजी पद्धतीने पाटवडीची रस्सा भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। पाटवडीच्या इतरही पद्धती आहेत, पण सावजी पाटवडी ही फार वेगळी आहे। सावजी पद्धतीमध्ये वड्या रशात घालून शिजवल्या जातात, पण इतर पद्धतीमध्ये रस्सा वेगळा आणि वड्या वेगळ्या असतात। पण वड्या रशात घालून शिजवल्यानंतर त्या रशाला जी चव येते ती फारच अप्रतिम असते। आणि रशात वड्या घालून शिजवल्या नाही तर त्या रशाला पाटवडीची चव तरी कशी येणार। पण असो, तर आज मी अगदी परफेक्ट प्रमाणात पाटवडी कशी करायची ते सांगणार आहे आणि वड्या रशात घातल्यानंतर फुटू नये यासाठी काही टिप्सही देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 1 ग्लास बेसन घेतलेला आहे। तर जेवढं पाणी तेवढंच आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे। त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि इतरही साहित्य आपल्याला लागणार आहे ते मी पुढे सांगणारच आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यात जिरे मोहरी घालायचे आहे। मोहरी छान तळतळू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा। तर आता मी यात कांदा घालून घेते आणि याला आपल्याला सॉफ्ट होईपर्यंतच परतायचं आहे, याला गोल्डन वगैरे करायचं नाही आहे। तर आता इथे कांदा सॉफ्ट झालेला आहे। आता यात मी बारीक चिरलेला कढीपत्ता घालून घेणार आहे। तर इथे कढीपत्ता आपल्याला बारीक चिरूनच घालायचा आहे। त्यानंतर पाव चमचा खसखस, अर्धा चमचा खोबरा किस घालायचा आहे। चवीनुसार तिखट घालायचं आहे, थोडीशी हळदही घालायची आहे। हे आता छान मिक्स करायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी। तर मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं, तेच 1 ग्लास पाणी इथे घालत आहे। तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वड्या करताना जेवढं पाणी तेवढंच आपल्याला बेसन घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। याला छान उकळी आलेली आहे। आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बेसन। तर मी जे 1 ग्लास बेसन घेतलेलं होतं तेच बेसन आपल्याला यात घालायचं आहे। तर सावजी पद्धतीमध्ये पाटवड्या करताना बेसन जे आहे ते जाडसर वापरलेलं असतं, जे म्हणजे रव्याच्या टेक्स्चर सारखं बेसन असतं आणि ते आपल्याला चक्कीवरूनच दळून आणायचं असते। तर मी याच्यामध्ये बेसन घालून घेतलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नको, तर मी याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला झाकून 2 मिनिट वाफेवर शिजू द्यायचं आहे। तर आता हे झालेलं आहे, मिक्स करून याला मी झाकून घेते आणि आता याला 2 मिनिट वाफेवर शिजू देते। तर आणि तोपर्यंत आपल्याला इकडे आता या प्लेटला तेल लावून ठेवायचं आहे। तर तेल थोडं जास्त पडलं, तुम्ही थोडं कमी घातलं तरी चालेल। आता या प्लेटला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता इकडे 2 मिनिट झालेले आहे आणि आपलं हे बेसनही छान शिजलेलं आहे। याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला मिश्रण या प्लेटवर घालून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर घालून आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर इथे वड्या किती जाड किंवा पातळ हव्या आहे त्यानुसार हे आपल्याला या ताटावरती पसरवून घ्यायचं आहे। तर हे मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे इव्हनली। आता याच्यावर आपल्याला थोडीशी खसखस घालून घ्यायची आहे आणि थोडासा खोबरा किस घालायचा आहे आणि हे घातल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित याला चमच्याच्या सहाय्याने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ही खसखस आणि खोबरा किस निघणार नाही। आता याला 5 मिनिटं सेट व्हायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर याला कट करायचं आहे। तर इथे 5 मिनिट झालेले आहे। आता मी याला कट करून घेते। तर तुम्ही याला स्क्वेअर शेप मध्ये किंवा डायमंड शेप मध्येही कट करू शकता। तर मी इथे याला डायमंड शेप मध्ये कट करून घेते आहे आणि मी इथे संपूर्ण वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता इकडे आपल्याला रस्सा बनवण्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे आलं आणि लसूण दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत। तर त्यासाठी मी इथे 2 छोटे कलमीचे तुकडे घेतलेले आहेत, थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे, अगदी थोडंसं शहाजिरा घेतलेला आहे,
4-5 लवंग घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची, 2 मोठी वेलची आणि थोडासा जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कलमीचे छोटे छोटे तुकडे करून घालायचे, म्हणजे ते बारीक करायला सोपं जातं। आणि मी इथे मोठ्या वेलचीचे दाणेच घालते आहे, मी याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला जिरे घालायचं आहे, 1 चमचा खसखस घालून घ्यायची आहे, 1 चमचा खोबरा किस घालायचा आहे, यातच थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे आणि हा मसाला आपल्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचा आहे। तर मी मसाला बारीक छान वाटून घेतलेला आहे, पण ते व्हिडिओ मध्ये आलेलं नाहीये। आता इथे रसा करण्यासाठी आपल्याला 3-4 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये। सावजीची रेसिपी आहे तर थोडं तेल जास्त घालायचं। तेल गरम झालेलं आहे, आता याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायचं आहे। मोहरी छान तळतळली की याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। तर इथे तुम्ही कांदा भाजून त्याची पेस्ट करूनही घालू शकता, पण मी इथे बारीक चिरलेलाच कांदा घातलेला आहे। आता याचबरोबर आपल्याला यात घालायचा आहे भरपूर कढीपत्ता। कढीपत्ता नक्कीच घाला, त्यामुळे पाटवडीला चव खूप छान येते। आता इथे कांद्याला हलका गोल्डन रंग आलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये ही मसाल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। तर आता जो मसाला करून घेतला त्यातलीच आपल्याला 2 चमचे पेस्ट घालून घ्यायची आहे मसाल्याची। आणि हा मसाला आपण कच्चाच वाटलेला होता, त्याच्यामुळे याला 2-3 मिनिटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तर मी यात 2 चमचे घातली आणि ही उरलेली पेस्ट आहे। तर ही उरलेली पेस्ट तुम्ही मसाल्याची दुसऱ्या भाज्यांमध्येही यूज करू शकता। आता हे छान परतून झालेला आहे मसाला इथे। आता यात आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। तर यात घालायची आहे थोडीशी हळद, चवीनुसार तिखट, 1 चमचा धने पावडर, त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे झालेलं आहे। आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते आहे। तुम्हाला किती रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता इथे मी पाणी छान घालून घेतलेलं आहे। आता याला छान दणकून 1 उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वड्या सोडायच्या आहे। तर याला उकळी येते आहे तोपर्यंत आपल्याला या वड्या सेपरेट करायच्या आहेत। तर आता आपण या वड्या सेपरेट करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की इथे छान या वड्या निघत आहेत आणि एकही वडी फुटलेली नाही आहे आणि वड्यांना रंगही खूप छान आलेला आहे। तर अशाच वड्या आपल्याला हव्या आहेत आणि वड्यांची जाडीही एकदम परफेक्ट आहे। तर इथे छान वड्या बनून तयार झालेल्या आहेत। आता इकडे रशाला पण छान उकळी आलेली आहे आणि आता या रशामध्ये आपल्याला या वड्या सोडायच्या आहेत। तर खरंच स्किल इथेच आहे की जेव्हा आपण रशामध्ये वड्या घालून त्या शिजवतो तेव्हा त्या फुटायला नको। जर त्या फुटल्या तर त्या पाटवड्या तर राहणार नाही, पण त्याचं पिठलं होईल आणि ते आपल्याला करायचं नाही आहे। म्हणून सर्वात महत्त्वाची आणि मोठी टिप हीच आहे की आपल्याला बेसन आणि पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला सम प्रमाणातच पाणी आणि बेसन घ्यायचं आहे। जर वड्या परफेक्ट बनल्या तर त्या रशात घातल्यानंतरही फुटत नाही। आता रसा घट्ट यायला हवा म्हणून मी इथे 1-2 वड्या मी फोडून घालते, म्हणजे रशाला छान घट्टपणा येतो आणि या वड्या रशामध्ये शिजल्यानंतरही रसा छान घट्ट होतो। काही वड्या मी ठेवलेल्या आहेत, नुसत्याच खायलाही त्या छान लागतात। आता याला 3 ते 4 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे स्लो फ्लेमवर झाकून। आता इथे 3 ते 4 मिनिट मी याला शिजवून घेतलेला आहे। आता यात घालायचा आहे सावजीचा काळा मसाला, जो मी घरीच बनवून घेतलेला आहे आणि या सावजीच्या काळ्या मसाल्याची ही मी रेसिपी या आधीच शेअर केलेली आहे। आता हा मसाला घातल्यानंतर अर्धा मिनिट आपल्याला झाकून शिजवायचा आहे। तुम्हाला जर हा मसाला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला संपर्क करा। आता इथे मी याला काळा मसाला घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट शिजवून घेतलेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता याला आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता पाटवड्या अजिबात फुटलेल्या नाही आहे आणि भाजीला रंगही छान आलेला आहे, छान तरी आलेली आहे वर। तर अशा प्रकारे इथे सावजी पद्धतीची पाटवडीची भाजी तयार झालेली आहे। तर सर्वात महत्त्वाची टिप इथे हीच आहे की आपल्याला पाणी आणि बेसन समप्रमाणातच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या वड्या एकदम परफेक्ट बनून तयार होतात आणि त्या वड्या रशात घातल्यानंतरही फुटत नाही। तर या पद्धतीने या प्रमाणात तुम्ही एकदा नक्की करून बघा, नक्कीच तुमच्या वड्या एकदम परफेक्ट बनतील।
तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।